लातूरमधून अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे। लातूर औसा रोडवरील गुदोडा गावाजवळ रात्रीच्या सुमारास एक थरारक अपघात झालाय। एका भरधाव क्रेटा कारने ट्रॅव्हल्स क्रुझर गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली असून या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर तब्बल 17 जण गंभीर जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त क्रुझरमधील सर्व प्रवासी हे धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातील आहेत। मृतांमध्ये 29 वर्षीय रेश्मा पाटील आणि 42 वर्षीय सरोजा पतंगे यांचा समावेश असून तिसऱ्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे। हा अपघात इतका भीषण होता की धडकेमुळे क्रुझर गाडीच्या मागील भागाचा बाजूचा भाग जो आहे तो चक्काचूर झालेला आहे। दरम्यान क्रेटा कार चालक आदित्य भताने हा दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचा संशय प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केलाय। कार चालकाच्या याच निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचं बोलले जात आहे। दरम्यान सर्व 17 प्रवाशांना तातडीने लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती, मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीने ती सुरळीत करण्यात आली। तर याच घटनेचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।